गेल्या विधानसभा निवडणुकीपासून करमाळा तालुक्यातील राजकारणात सक्रिय झालेले दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रमुख प्राध्यापक रामदास झुळसर यांच्या नेतृत्वाखालील पॅनल आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवत आहे। दरम्यान या पॅनलमधील उमेदवारांची माहिती या भागात आपण पाहणार आहोत। जेऊर ऊस उत्पादक गटातून रवींद्र गोडगे, शांतीलाल जाधव आणि दत्तात्रय कामटे हे उमेदवार आहेत। तर सालसे ऊस उत्पादक गटातून अण्णासाहेब देवकर, दत्तात्रय जगदाळे, भरत सरडे हे उमेदवार आहेत। पोमलवाडी ऊस उत्पादक गटातून स्वतः प्राध्यापक रामदास झुळसर, भरत जगताप, प्रकाश गिरंजे हे उमेदवार असणार आहेत। तर केम ऊस उत्पादक गटातून सुधीर साळुंखे आणि बापूराव तळेकर हे उमेदवार असणार आहेत। रावगाव ऊस उत्पादक गटातून कल्याण पाटील, सुभाष शिंदे, हरिभाऊ झिंजाडे हे उमेदवार आहेत। तर सहकारी संस्था मतदारसंघातून दशरथ कांबळे यांची उमेदवारी आहे। याशिवाय अनुसूचित जाती जमाती या मतदारसंघातून देखील दशरथ कांबळे हे उमेदवार आहेत। महिला राखीव मतदारसंघातून इंदुबाई नाईक नवरे आणि रत्नमाला मंगवडे, तर इतर मागासवर्ग मतदारसंघातून रवींद्र गोडगे आणि भटक्या जाती जमाती मतदारसंघातून रायचंद खाडे हे उमेदवार प्राध्यापक रामदास झुळसर यांच्या नेतृत्वाखाली आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये असणार आहेत।